नमस्कार, स्वागत आहे तुमचं 𝗙𝗶𝗿𝘀 होम रेसिपीमध्ये। आज आपण एकदम हेल्दी असे ड्रायफ्रूट्स लड्डू कसे बनवायचे ते बघणार आहोत। एकदम टेस्टी होतात हे लाडू आणि लहान मुलांना तर प्रचंड आवडतील। त्याचबरोबर लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी एकदम मस्त अशी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। ड्रायफ्रूट्स लड्डू बनवण्यासाठी इकडे मी 100 ग्राम काजू घेतलेत। आता आपण हे कढईमध्ये घालून घेऊया। त्यानंतर मी इकडे 100 ग्राम बदाम घेतलेत, ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया। काजू आणि बदाम आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे, तर आपण याला 2 ते 3 मिनिटं भाजून घेणार आहोत। काजू आणि बदाम मी मंद आचेवरच 1-2 मिनिटं भाजून घेते। काजू आणि बदाम थोडेसे भाजून झाल्यानंतर यामध्ये घालूयात 1/3 कप अक्रोड आणि छान मिक्स करून घेऊया। आपल्याला अजून 2 मिनिटं हे भाजून घ्यायचे मंद आचेवर। हे व्यवस्थित भाजून झाले। आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचे। आता मी इकडे कढईमध्ये 1 बाउल किसलेलं खोबरं घालते। 1.5 कप खोबऱ्याचा किस आहे हा। आता हा छान मिक्स करून घेऊया। आता हा किस आपण एकदम मंद आचेवर छान कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा कलर चेंज झालाय। आता आपण हे सुद्धा थंड करायला ठेवूयात। आता याच कढईमध्ये मी 1 पाव खारीक घेतली आहे। मी 1 पाव खारीक आणून त्यातल्या बिया काढून घेतल्यात। आता हे सुद्धा आपण थोडंसं भाजून घेऊया। 1-2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। हे छान भाजून झालंय। आता हे सुद्धा एका ताटामध्ये काढून घेऊया। आता मी इकडे 1/3 कप तूप घेतलंय, यातला अर्ध तूप मी कढईमध्ये घातले। आता यामध्ये घालूयात 1 कप गव्हाचं पीठ आणि हे पीठ तुपामध्ये छान मिक्स करून घेऊया। आता गव्हाचं पीठ आपल्याला एकदम मंद आचेवर कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। 5 मिनिटं गव्हाचं पीठ भाजून झाल्यानंतर उरलेलं तूप सुद्धा मी यामध्ये घालून घेते आणि हे छान आपल्याला सतत हलवत एकदम मंद आचेवर जवळजवळ 15 ते 20 मिनिटं भाजून घ्यायचे। छान असा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचे। 10-12 मिनिटं मी हे पीठ व्यवस्थित भाजून घेतले। आता परत यामध्ये 2 चम्मच तूप घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया। अजून 5 मिनिटं मी हे पीठ भाजून घेतले। आता हे आपण बाजूला ठेवूयात। आता मी इकडे हा खलबत्ता घेतलाय, त्यामध्ये आपण हे काजू बदाम आणि अक्रोड भाजून घेतले, ते आपल्याला जाडसर असे कुटून घ्यायचे। तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरला जाडसर असे फिरवून घेऊ शकता। आता हे काजू बदाम आणि अक्रोड आपण छान जाडसर असे कुटून घेऊया। हे मी व्यवस्थित जाडसर असं कुटून घेतले। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने सर्व काजू बदाम आणि अक्रोड आपण कुटून घेऊया। आता मी इकडे मिक्सरचं भांडे घेतले, त्यामध्ये आपण ही भाजून घेतलेली खारीक घालून घेऊया आणि झाकण लावून छान जाडसर अशी फिरवून घेऊया। तुम्ही बघू शकता खारीक मी जाडसर अशी फिरवून घेतली आहे। आता मी इकडे मोठ्या ताटामध्ये हे भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ आणि मिक्सरला फिरवलेली खारीक घालून घेतली। आता यामध्ये काजू बदाम आणि अक्रोड घालून घेऊया। त्यानंतर घालूयात खोबऱ्याचा किस, त्यानंतर घालूयात मनुके। अर्धा कप मनुके घेतलेत मी। आता हे छान मिक्स करून घेऊया। छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। छान असं हाताने चोळून एकजीव करून घेऊया।
हे सर्व मी छान एकजीव करून घेतलंय। आता यामध्ये घालूयात 1.5 कप गूळ। गूळ मी चिरून घेतलाय। आता हा सुद्धा यामध्ये छान मिक्स करून घेऊया। छान हाताने चोळून मिक्स करायचा आहे। आता यामध्ये घालूयात 1 टेबलस्पून इलायची पावडर आणि छान मिक्स करून घेऊया। हे सर्व एकजीव करून झाल्यानंतर आता आपण याचे लाडू वळून घेऊया। थोडं थोडं मिश्रण घेऊन याचे छान लाडू वळून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता लाडू व्यवस्थित वळता येत आहेत। तुम्हाला हव्या त्या आकाराचे लाडू तुम्ही वळून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता लाडू व्यवस्थित वळून झालाय। आता आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेऊया। आणि याच पद्धतीने अजून एक लाडू मी तुम्हाला वळून दाखवते। अगदी व्यवस्थित वळता येतात लाडू आणि चवीला पण खूप छान होतात। अगदी हेल्दी असा लाडू आहे, त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आता याच पद्धतीने सर्व लाडू आपण वळून घेऊया। गुळाचा जरी आपण पाक करून घेतला नसेल तरी सुद्धा व्यवस्थित असे लाडू वळता येतात। तुम्ही बघू शकता सर्व लाडू मी या ठिकाणी वळून घेतलेत। तर कशी वाटली तुम्हाला आजची ड्रायफ्रूट्स लड्डूची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद।